मांडका या गावामध्ये पुरातन शेषनागाची मूर्ती खोदकाम करताना आमच्या गावातील खंडारे यांचं घराचं खोदकाम चालू होतं पहिल्याचं. तिथे पुरातन एक मूर्ती सापडली. ती शेषनागाची मूर्ती आहे. बघा, दगडामध्ये कोरीव काम केलेलं ती मूर्तीचं सर्व नक्षीकाम तुम्हाला दिसून येते. बघा, ही खूप मोठी प्राचीन मूर्ती आहे. आपण पाहू शकता 5 फण्यांचा नाग म्हणजे शेषनागाची ही मूर्ती आहे. आणि काही कित्येक वर्षांपासून ही मूर्ती त्या खड्ड्यामध्ये मातीमध्ये दडलेली असेल. हे अगदी आता हे मूर्तीला स्नान घातलेलं आहे. इथे दिसून आला की मूर्तीच्या अंगावरती खूप मोठ्या प्रमाणात माती होती आणि पुरातन पूजा त्या मूर्तीची होत असेल कदाचित, कारण की शेंदूर सुद्धा लागलेला आहे. आता कित्येक वर्षांपासून या मूर्तीची पूजा थांबलेली असेल. आपण पाहू शकता, परंतु सुद्धा इथं शेंदूर मूर्तीला दिसत आहे. शेषनागाची मूर्ती आहे. बनवणाऱ्यांनी कशी बनवली असेल बघा, पाहू शकता आपण. कोरीव काम आहे. आणि आमच्या गावातील एक सदभक्त गणेश क्षीरसागर यांनी ती मूर्ती तिथून उचलून आणून त्या मूर्तीला स्नान घातलं आणि गावातील महिला भगिनी सुद्धा मूर्तीची ते पूजा करीत आहेत. काही दही, दूध, साखर या पंचामृताने गोमूत्राने मूर्तीचं. मांडका या गावामध्ये पुरातन शेषनागाची मूर्ती खोदकाम करताना आमच्या गावातील खंडारे यांचं घराचं खोदकाम चालू होतं पहिल्याचं. तिथे पुरातन एक मूर्ती सापडली. ती शेषनागाची मूर्ती आहे. बघा, दगडामध्ये कोरीव काम केलेलं ती मूर्तीचं सर्व नक्षीकाम तुम्हाला दिसून येते.